बाळ झाल्यानंतर आयुष्य बदलतं असं सगळेच म्हणतात. पण या सगळं काहीमध्ये आपल्या माणसांशी आणि विशेषतः आपल्या जोडीदारासोबतचंही नातं बदलतं हे स्पष्टपणे आपल्याला कोणीच सांगत नाही. आपण एक उत्तम आई आणि उत्तम वडील होण्याच्या नादात एकमेकांचे जोडीदार राहणं विसरतो का? तर नमस्कार, मी भावना अनफिल्टर्ड चॅनलवर नॅप टाइम टॉक्सच्या चौथ्या भागात मी तुमचं मनापासून स्वागत करते. जर तुम्ही आधीचे एपिसोड पाहिले नसतील तर चॅनलवर जाऊन नक्की पहा, कारण आपली सुरुवात ही तिथूनच होते. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या घरात घडतोय, पण आपण त्यावर कधीच बोलत नाही. बाळ झाल्यानंतर फक्त जोडीदारासोबतच नाही तर आपल्या आसपास असणाऱ्या माणसांसोबतचंही आपलं नातं पूर्णपणे बदलून जातं. कधी आपण कोणाचे सल्ले ऐकून दमतो, तर कधी कोणच आपल्याला समजून घेत नाही या भावनेने आपल्याला एकटं वाटतं आणि रडूही येतं. आपल्यासाठी जग पूर्णपणे बदललेलं असतं, पण जगासाठी आपण फक्त आई झालेलो असतो. या सगळ्या गोंधळात आपली जुनी नाती आणि ती हक्काची मैत्री कुठेतरी हरवून बसते का? विशेषतः जोडीदारासोबतच्या सुरुवातीच्या गप्पा आणि आत्ताचे संवाद याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. आता चर्चा फक्त बाळाची झोप, दूध, डायपर यापुरती उरली आहे. आपण एकाच छताखाली राहतोय, पण आपल्या गप्पा फक्त एका ड्युटी शिफ्ट सारख्या झालेल्या आहेत. आपण हे विसरतो की जोडीदारासाठी आपलं अस्तित्व फक्त आपण आई असण्यापुरतं नाहीये. आधी तासनतास बोलणारे आपण आता कुठे हरवलोय का? गॅलरी मधले जुने फोटोज बघितले की आपण किती बदललोय. तो निवांतपणा आता नाहीये, पण म्हणून प्रेम कमी झालंय असं नाही. जेव्हा आपण आपल्या पार्टनरला तू थोडी झोप घे, तू खूप दमली आहेस, बाळाला मी सांभाळतो असं म्हणतो, ती सुद्धा प्रेमाचीच एक पद्धत आहे. तासन तास बोलण्यापेक्षा ही छोटी मदत सुद्धा आय लव्ह यू बोलण्यासारखीच आहे. फक्त आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या एवढे दमलेले असतो की या सगळ्या गोष्टींचं कौतुक करायला आपण विसरून जातो. कधी कधी आपल्याला वाटतं की त्याने न सांगताच सगळं समजून घ्यावं, पण जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत समोरच्याला कसं कळणार? आपल्याला वाटतं की फक्त आपल्यालाच त्रास होतोय, पण कदाचित त्यांनाही मनात कुठेतरी वाटत असेल की आता आपलं महत्व कमी झालंय की काय. नातं टिकवण्यासाठी फक्त प्रेम असून चालत नाही, एकमेकांसाठी तो हरवलेला वेळ शोधणं गरजेचं असतं आणि एकमेकांना समजून घेणं गरजेचं असतं. रात्री कोणाशी बोलायची ताकद उरली नसेल तरी चालेल, पण अशा वेळी फक्त शांतपणे एकमेकांच्या शेजारी बसणं किंवा त्याने फक्त मी आहे असं नजरेने जाणून देणं ही कोणत्याही शब्दांपेक्षा जास्त असतं. बाळ हे आपल्या दोघांचं आहे, तो आपल्यातला अडथळा नाहीये आणि आपण एक टीम म्हणून काम करतोय हे नेहमी लक्षात ठेवा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मुले मोठी होतात, स्वतःचं आयुष्य जगायला निघून जातात, पण एकमेकांना शेवटी आपण दोघंच उरणार आहोत. त्यामुळे बाळ झोपल्यावर दिवसाचे किमान 10 मिनिट एकमेकांसाठी नक्की काढा. फक्त तुम्ही दोघे असा. त्यात घरचे नको, घरच्या जबाबदाऱ्या नको, फक्त तुम्ही दोघे असावेत. स्वतःकडेही लक्ष द्या, कारण तुम्ही त्याच्यासाठी आजही तीच व्यक्ती आहे जिच्यासोबत त्याने हे आयुष्य जगण्यासाठी स्वप्न पाहिली आहेत. आपण फक्त आई बाबा झालोय, एकमेकांसाठी कोणी अनोळखी नाही. ही मैत्री जपा, कारण नातं टिकवण्यासाठी एकमेकांना तो हरवलेला वेळ एकमेकांना परत देणे महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, एक आनंदी जोडीदारच एक उत्तम पालक बनू शकतो. त्यामुळे स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी वेळ काढा आणि मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की बाळ झाल्यानंतर तुमच्या नात्यामध्ये नक्की बदल काय झाला. मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहीन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच डेली अपडेटसाठी आणि अधिक कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. मी माझे इंस्टाग्राम हँडल हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि एकमेकांना जपा.